एका ऐतिहासिक निकालात 2006च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात अभियोजन पक्षाला आरोप सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयश आल्याचं कारण देत मुंबई उच्च न्यायालयानं सर्व 11 आरोपींना निर्दोष मुक्त केलंय। या निर्णयामुळे विशेष मोक्का न्यायालयानं सुनावलेले 5 आरोपींचे मृत्यूदंड आणि 7 आरोपींच्या जन्मठेपेच्या शिक्षा रद्द करण्यात आल्यात। विशेष खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि श्याम चांडक यांनी राज्य सरकारकडून दाखल केलेल्या मृत्यूदंडाच्या मंजुरी अर्जासह दोषींनी दाखल केलेल्या अपिलांवर सुनावणी केली आहे। 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील 60 ठिकाणी सलग RDX स्फोट झाले, ज्यात 189 जणांचा मृत्यू झाला आणि 827 प्रवासी जखमी झाले। 8 वर्षांच्या दीर्घ सुनावणीनंतर 2015 मध्ये 13 पैकी 12 आरोपी दोषी ठरवण्यात आले। त्यापैकी 5 जणांना मृत्यूदंड तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती। सुरुवातीला स्थानिक पोलीस ठाण्यात 7 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। हल्ल्याची गंभीरता लक्षात घेता ही केस त्या महिन्यातच राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आली। 13 आरोपींना अटक झाली, 15 आरोपी फरार असल्याचं घोषित करण्यात आलं, ज्यापैकी काही पाकिस्तानात असल्याचा संशय तपास यंत्रणेनं व्यक्त केला होता। या खटल्यात 192 सरकारी साक्षीदार, 51 बचाव साक्षीदार, 2 न्यायालयीन साक्षीदारांची साक्ष दिली। सर्व जखमी साक्षीदारांना न्यायालयात आणणं शक्य नसल्यानं अभियोजन पक्षानं 252 जखमींच्या प्रतिज्ञापत्राचा दाखला दिला। राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे आणि M चिमालकर यांनी बाजू मांडली। विशेष खंडपीठानं जुलै 2024 मध्ये सुनावणी सुरू केली आणि जानेवारी 2025 मध्ये निकाल राखून ठेवला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।